म्हणून याचं एक्सप्लेनेशन म्हणून मी तो व्हिडिओ बनवलाय आणि खूप प्रेम भेटलं त्या. नमस्कार मित्रांनो, मी साक्षी आणि मी पण आज असाच ब्लॉग बनवते जसं मी काल बनवला होता. म्हणजे काल मी तुमच्या काही प्रश्नांचे उत्तर दिले होते, तसंच मी आज पण असा ब्लॉग बनवते समोरूनच. कारण कसं मी सकाळपासून ट्राय केला ब्लॉग बनवायचा, कारण सकाळपासून कंटिन्यू पाऊस होता. तुमच्याकडे पण पाऊस झालाय का? तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा. आणि आता मी तुम्हाला दाखवते. आता तुम्ही मागं बघा, इतका पाऊस झालाय आणि इथं मका लावलेली आम्ही वावरात. तर मी तुम्हाला दाखवते आता 1 मिनिट. म्हणजे मका लावलेली आणि तिथं बघा कशी मका आली, उतरली बारीक बारीक अशी मका आली तिथं. आणि मी आज पण ठरवलं की काय बोलायचं काही नाही, म्हणजे कारण सकाळपासूनच ब्लॉग बनवणार होते, पण मला टाईमच नाही भेटला ब्लॉग बनवायला. कारण सकाळी कंटिन्यू पाऊस सुरू झाला तर लवकर थांबलाच नाही. आणि मग काय म्हटले, आता चला रोज रोज तर मी काहीतरी टाकते, मग आज पण आपण कालच्यासारखं काहीतरी गप्पा गोष्टी करू आणि आज पण ब्लॉग टाकू. म्हणजे कसं राहतं ना की जेव्हा शेतकऱ्याला गरज राहते तेव्हा पाऊस येत नाही. म्हणजे आता मध्ये एवढ्या दिवसात काय झालं, 2-3 दिवस कंटिन्यू सगळीकडे एवढा पाऊस होता. नाशिकला पण असं सांगितलं होतं की ढगफुटी होणार म्हणून. आणि आता 2-3 दिवस कंटिन्यू पाऊस आला, कंटिन्यू पहाटे पाऊस, संध्याकाळी पाऊस, सकाळी पाऊस, कंटिन्यू रोज पाऊस राहायचा. आणि नंतर आता असं वाटत होतं उन्हाळाच पडून गेला काय परत. आणि शेवटी एवढ्या दिवसानंतर आज शेवटी पाऊस आलाय. आमच्या गावाकडे तर पाऊस आलाय. तुमच्या गावाकडे पाऊस आहे का? तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा. मी आता असंच ब्लॉग बनवायला काही नव्हतं म्हणून मी आज परत तुमच्याशी अशा गप्पा गोष्टी करीत, असं तुमच्याशी बोलत परत मी आज असंच ब्लॉग बनवते. त्याच्यामुळे तुम्ही आज पण माझ्या अशा गप्पा गोष्टी ऐकून घ्या. म्हणजे मी आता लाईव्ह येते, हा ब्लॉग पोस्ट करते आणि मी लाईव्ह येते. तुम्ही नक्की लाईव्ह यायचं. म्हणजे मी असं टार्गेट ठेवते की मला कसं रोज 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 तर नाही, पण कसं मला लवकर लवकर लाईव्ह येता येईल असं, म्हणून मी आता लाईव्ह येते. म्हणजे मी आता लाईव्ह येत जाणार आहे. मला पण लाईव्ह येऊन असं बोलायचंय, म्हणजे कसं मी समोरच्याशी कनेक्ट होईल. आणि तुमचं पण माझ्याबद्दल काही शंका असतील, म्हणजे मला शंका म्हणजे तसं नाही, तुम्हाला काही मला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा. किंवा मी कधी लाईव्ह येत जाऊ, मला अजून जास्त काही माहिती नाही यूट्यूबमधलं, पण तुम्ही मला गाईड करा थोडं. ज्यांना माहिती त्यांना मी कधी केव्हा लाईव्ह येऊ, तुम्ही मला असं कॉमेंट करून सांगा. आता तुम्ही बघा इकडं आमच्याकडे सगळीकडे मका लावलाय, मी तुम्हाला दाखवते. सगळीकडे अशा मका लावलेल्या बघा, त्या कशा बारीक मका उतरलाय. म्हणजे आता पाऊस पडल्यामुळं त्या वापसा झाला ना, त्याचा वापसा झाल्यामुळं कसं लवकर मका यायला लागल्या. आणि मी आता असं चालत चालत आले. तुम्ही बघा इकडं ना आपल्या गावाकडं कसं निसर्ग आहे, असं हिरवा हिरवा, तसं शहरात नाही. आता इथं पावसात बरं काय, इथं पूर्ण या घासावरती ना सगळा पाऊस हसला असं. तरी आता हा घास कापायला लागला. म्हणजे आम्ही नाही येत, मम्मी ते घास कापायला येतात. कारण बघा पाऊस असला, पाऊस असो ना नसो, घास तर कापायलाच लागणार आहे, त्यात काही विषय नाही. आणि हो, तुम्हाला माहितीये का, आम्ही इन्स्टाला ना आमच्या नळवाडी गावाविषयी एक मस्त सुंदर व्हिडिओ बनवलाय. जो पहिला पार्ट 1 आहे त्याला खूप जास्त प्रेम भेटलं. म्हणजे तो एडिट पण तसा होता आणि आम्ही असं बोललो पण तसं होतं. पार्ट 2 पण खूप सुंदर आहे. फक्त माझ्याकडून एडिटिंगमध्ये थोडीशी मिस्टेक झाली आणि त्याचा प्रॉब्लेम असा झाला की तो मी लेट लेट टाकला गेला म्हणून तो जास्त नाही व्हायरल झाला. पण व्हायरल होण्यासाठी नव्हता टाकला तो, फक्त याच्यासाठी टाकला होता का माझा हेतू त्याच्या मग असाच होता की आपण ज्या गावात राहतोय ना ते गाव लोकांना जास्तीत जास्त माहित व्हावं. म्हणजे 4 लाख लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. म्हणजे जोक आहे, 4 लाख लोकांनी नळवाडी गावाचं नाव जरी ऐकलं ना तरी लय झालं. म्हणजे आपण ज्या गावात राहतोय ते गावाची ओळख जरी थोडी कोणाला समजली ना, ती गोष्ट लय मोठी आहे. म्हणजे आपण काहीतरी करतोय ना, आपल्यामुळं आपल्या गावाची ओळख झाली पाहिजे, असं चांगला हेतू ठेवून केलं ना सगळं चांगलं होतं. असं विचार केला म्हणून सहज माझ्या डोक्यात आलं. आणि माझे पप्पा पण, माझ्या डोक्यात आधीपासून होतं की नळवाडी गावाविषयी व्हिडिओ बनवायचा म्हणून, पण माझे पप्पा पण मला म्हटले की आपल्या गावाविषयी व्हिडिओ बनवू म्हणून. कारण कसं खरं म्हणजे पोरी पण आता मला एक्सपिरियन्स आहे. म्हणजे भरपूर जण विचारलं तुमच्या गावाचं नाव असं काय, तुमच्या गावात जसं नळ आहे का, आणि तुमच्या गावात जसं वाडे आहे का? पण असं अजिबात नाही. म्हणून याचं एक्सप्लेनेशन म्हणून मी तो व्हिडिओ बनवलाय आणि खूप प्रेम भेटलं त्या व्हिडिओला. असं तुम्ही प्रत्येक व्हिडिओला प्रेम करा. तुम्हाला माझा इन्स्टा आयडी माहीत, मी तर यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये पण तो अपलोड केलाय, तुम्ही जाऊन नक्की बघा जर तुम्ही इंस्टाग्रामला नसेल तर. कारण कसं असं काही जण यूट्यूबला असता, काही जण नसता, काही इंस्टाग्रामला असता, काही यूट्यूब वापरत नाही. पण काही काही इंस्टाग्राम नसून ते यूट्यूबचे शॉर्ट्स स्क्रोल करताना, त्यांच्यासाठी मी इकडं यूट्यूबला पण टाकलाय तो व्हिडिओ. त्याच्यामुळं लवकरात लवकर जा यूट्यूबला, तो व्हिडिओ अपलोड केला लवकर लवकर तिथं बघा. किंवा माझ्या इंस्टाला अजून मी खूप व्हिडिओ अपलोड करते, ते तुम्ही नक्की बघा. आणि मी असं ट्राय करते की मला अजून काही नवीन बनवता येईल, पण कधी कधी शक्य नाही होत जास्तीत जास्त, कारण कॉलेजमुळे. पण तरी पण मी प्रयत्न. आणि हो, आता माझे इंस्टाला 40,000 फॉलोअर झाले. म्हणजे फक्त 5 किंवा 6 महिन्यापूर्वी 24 जानेवारीला काहीतरी पहिला व्हिडिओ अपलोड केला मी.
म्हणजे तिथून खरी सुरुवात केली. अकाउंट तर मी आधीच बनवून ठेवलं होतं. म्हणजे थोड्या दिवसात काहीतरी अकाउंट एवढं ग्रो झालंय ना, आपण जितकं खरं राहिलं ना तेवढं देव आपली साथ देतो. बस एवढं समजले. त्याच्यामुळं सगळं आम्ही जितकं खऱ्या गोष्टी, आम्ही खोटं कधीच बोलत नाही, खोटं बोलायला पण आवडत नाही. त्याच्यामुळे जी रियालिटी त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचे, देव आपोआप साथ देतो त्या गोष्टीला. याच हेतूने आम्ही व्हिडिओ बनवले आणि काहीतरी थोड्या दिवसात इतकं ग्रो झालं अकाउंट. 40,000 लोकांनी फॉलो केलंय. आता काय 1 लाख व्हायला थोडेसे बाकी, म्हणजे निम्मे बाकी, निम्म्यापर्यंत तुम्ही पोहोचत आले. 10,000 बाकी आहे, ते पण मी लवकर लवकर करून घेण्याचा प्रयत्न करील. असंच बस देवानी इथून पुढं पण साथ द्यावा आणि मी रोज व्हिडिओ बनवत राहील, मी रोज ब्लॉग बनवत राहील. आज मला टाइम नाही भेटला ब्लॉग बनवायला. आता मी माझ्या बहिणीला डॉक्टरकडून घेऊन आले, तरी मी आता डेली ब्लॉग पोस्ट करते. म्हणून मी आता काहीतरी आपले तुमच्याशी बोलणं व्हावं म्हणून मी व्हिडिओ अपलोड करते. लवकरात लवकर मी लाईव्ह पण येईल. तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा. मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझं काही चुकत असेल गोष्टी तर तुम्ही नक्की मला कॉमेंट करून सांगा. मी मागच्या व्लॉगमध्ये पण ही गोष्ट बोलले आणि आता पण बोलते. म्हणजे माझं काही गोष्टी चुकत असेल बोलण्यात काही, तर तुम्ही नक्की मला सांगा कॉमेंट करून. म्हणजे मला समजतं आणि मी नक्की त्याच्यात बदल करायले. बाकी तुम्हाला कसं वाटते माझे व्लॉग, कसं वाटतं माझं बोलणं एवढं, कॉमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.